27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, मुख्यमंत्र्यांकडून मोदींचा सत्कार। यावेळी देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूरही उपस्थित। माता भगिनींवरून शिवीगाळ करू नका, नशेपासून दूर रहा, राष्ट्रीय युवा महोत्सवात पंतप्रधानांचं आवाहन। पंतप्रधान मोदींकडून राजमाता जिजाऊंना वंदन, राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये जिजाऊंना वंदन करत कार्यक्रमाला सुरुवात। आजही शहीद भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त यांची देश आठवण करतो, याच वीरांनी देशाला नवी दिशा दिली। मोदींचं वक्तव्य। तर भारतामधील युवकांमध्ये अर्थव्यवस्थेत सुधारणा होतीये, भारत हे उत्पादनांचे हब झालंय, पंतप्रधानांचं वक्तव्य। युवकांचा सेवाभाव देशाला उंचीवर घेऊन जाईल, सरकारने 10 वर्षात तरुणांना विविध संधी दिल्या, प्रत्येक क्षेत्रात नवीन संधी तयार केली, तरुणांवर आमचा सर्वाधिक विश्वास, मोदींकडून भारतातील तरुणांची प्रशंसा। मोदींच्या नेतृत्वात देशाचा वेगाने विकास, राम मंदिर बनवून बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न मोदींनी पूर्ण केलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचं वक्तव्य। देशात लवकरच ऑलिम्पिकचं नियोजन करणार आणि त्यावेळी ऑलिम्पिक घोटाळे होत असत, आता 100 मेडल जिंकले जातात, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचं वक्तव्य। नाशिकमधील युवा महोत्सवामध्ये विविध राज्यांचे युवा संघ उपस्थित, मोदींसमोर प्रत्येक राज्यातील संस्कृतीचं प्रदर्शन। युवा महोत्सवात युवकांकडून योग प्रात्यक्षिकांचं सादरीकरण, जिम्नॅस्टिक, कसरती, मलखांब प्रात्यक्षिक सादर। पंतप्रधान मोदी नाशिक दौऱ्यावर, मोदींचा नाशिकमध्ये रोड शो, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री रोड शो मध्ये सहभागी। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गोदावरी पूजन, रामकुंडावर मोदींकडून महाआरती, साधू महंतांची मोदींनी घेतली भेट। नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते विधिवत पूजन, मंदिर परिसरातील कीर्तनातही पंतप्रधान मोदींचा सहभाग। पंतप्रधान मोदींकडून काळाराम मंदिरामध्ये स्वच्छता, 22 जानेवारीच्या सोहळ्याआधी देशभरातल्या मंदिरांमध्ये स्वच्छतेचं आवाहन। नाशिकमध्ये झळकले स्वातंत्र्यवीर सावरकरांचे फ्लेक्स, युवा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चौकात चौकात नेते आणि महापुरुषांचे बॅनर्स। मोदींच्या दौऱ्यानिमित्तानं नाशिकमध्ये युवकांचं 3 पावली नृत्य, युवकांचा उत्साह वाढवण्यासाठी पालकमंत्री दादा भुसेही 3 पावली नृत्यात सहभागी। पंतप्रधान मोदींच्या नाशिक दौऱ्यानिमित्तानं जिल्ह्यामध्ये शेतकरी संघटनेचे पदाधिकारी स्थानबद्ध, तब्बल 20 तासांनंतर स्थानबद्ध केलेल्या शेतकऱ्यांची सुटका। पंतप्रधान मोदींच्या हस्ते नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन, सभास्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तरुणांचे झळकावले, जगाचा पोशिंदा उपाशी या आशयाचे बॅनर्स। आणि आता पाहणार आहोत मुंबई सुपरफास्ट। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवडी न्हावा शेवा अटल सेतूचं लोकार्पण, पंतप्रधानांचा अटल सेतूवरून प्रवास। खास तौर पर ये जो अटल सेतू है, मुंबई नवी मुंबईतील अनेक विकास कामांचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, दिघा रेल्वे स्टेशन, खारकोपर उरण रेल्वेसह अनेक प्रकल्पांचं उद्घाटन। पंतप्रधान नरेंद्र मोदींची नवी मुंबईमध्ये सभा, सभेआधी पंतप्रधानांची रथयात्रा, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार उपस्थित। लोकसभा निकालानंतर राजकीय भूकंप येणार, विरोधी पक्ष तो भूकंप सहन करू शकणार नाही, मुख्यमंत्री शिंदेंचा गौप्यस्फोट। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून मोदींचा लोकप्रिय पंतप्रधान म्हणून उल्लेख, तर रायगडमध्ये तिसरी मुंबई उभी राहणार, तिसऱ्या मुंबईसाठी अटल सेतू खूप महत्त्वाचा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। दिघा गाव रेल्वे स्टेशनचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण, रेल्वे स्थानकाबाहेर ठाकरे गट आणि भाजपकडून बॅनरबाजी। मुंबईच्या किनाऱ्यावरती वायू दलाच्या लढाऊ विमानांचा सराव, 13 आणि 14 जानेवारीला मुंबईमध्ये वायुदलाचा एअर शो, उद्याच्या फ्लायपासचा आज मुंबईत सराव।
नवी मुंबई विमानतळ यावर्षी सुरू, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंची माहिती. तर पहिलं विमान नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत उतरेल, शिंदेंची माहिती. मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्था राखणं ही जबाबदारी प्रशासनाची, कोर्ट यात हस्तक्षेप करणार नाही, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी प्रशासनाला खडसावलं. मुंबई विमानतळावर प्रवासी संख्येचा नवा विक्रम, डिसेंबर महिन्यामध्ये 48,80,000 प्रवाशांची ये-जा. मुंबई मॅरेथॉनमध्ये धावपटूंचा विक्रमी सहभाग, 56,000 मुंबईकरांची मॅरेथॉनसाठी नोंद. 21 जानेवारीला मॅरेथॉनचं आयोजन. यंदा आंतरराष्ट्रीय एलिट गट विजेतेपदासाठी गतविजेत्या इथिओपियाचा हेली लेमी बेरहानू आणि ओकियालेम इथला हेमनोट जेतेपद राखण्यासाठी धावणार. मुंबईचा आज आणि उद्या 35 अंशांपर्यंत तापमान असण्याचा अंदाज. राज्यामध्ये गुरुवारी सर्वाधिक तापमानाची नोंद. सर्वाधिक तापमान रत्नागिरीत. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातांमध्ये घट, महामार्ग पोलीस आरटीओकडून जनजागृती कार्यक्रम सुरू. जानेवारी ते डिसेंबर 2023 दरम्यान 271 अपघातांची नोंद. बीएमसी उद्यान विभागातर्फे मुंबई शहर आणि उपनगरातील 10 उद्यानांमध्ये 14 जानेवारीला मुंबई ग्रीन रागा या संगीत कार्यक्रमाचं आयोजन. नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं, नागरिकांमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी निर्माण व्हावी म्हणून कार्यक्रमाचं आयोजन. मुंबईच्या कांदिवलीतील पालिकेच्या शताब्दी रुग्णालयामध्ये 20 दिवसांच्या बाळाची चोरी, कांदिवली पोलिसांकडून मुलचोरी करणाऱ्या महिलेला अटक. मुंबईच्या विलेपार्ले इथे ठाकरे गटाकडून राज्य सरकारचा निषेध, ठाकरे गटानं काढली राज्य सरकारची अंत्ययात्रा. आणि आता पाहणार आहोत महाराष्ट्र सुपरफास्ट. देवेंद्र फडणवीस म्हणजे शूरपणखा, नाक कापल्याशिवाय राहणार नाही, संजय राऊतांची टीका. शिवसेना मणिपुरातील राम मंदिरामध्ये जाणार, मोदींनीही यावं, राऊतांचं आव्हान. उद्धव ठाकरेंनी संजय राऊत सारखे भूत आवरावेत, गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना सल्ला. सामनामध्ये विधानसभा अध्यक्षांचा छदाम शास्त्री म्हणून उल्लेख, ज्यांच्याकडे छदामभर सुद्धा माणसं उरली नाहीत त्या अध्यक्षांना छदाम म्हणतात. सामनातील अग्रलेखावरून राम कदम यांची राऊतांवर टीका. रोहित पवारांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर टीका केली. तर रोहित पवारांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही, अजित पवार गटाचे नेते प्रशांत पवार यांचा इशारा. या नाटकाची स्क्रिप्ट फार पूर्वीच तयार झालेली होती, शिवसेनेसंदर्भातील निकालावर कपिल सिब्बल यांचं ट्विट. महाविकास आघाडीच्या 35हून अधिक लोकसभा जागा निवडून येणार, विनायक राऊतांचं वक्तव्य. तसंच मिंधे गटाचे खासदार कमळ चिन्हावर लढणार, विनायक राऊतांचा दावा. भाजप आणि शिंदे सरकारनं श्रीराम नावाचा बाजार चालवला, राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसेंची सरकारवर टीका. तर निवडणुकीसाठी श्रीरामाचा वापर करताय, खडसेंचा आरोप. शिंदे गटाचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 2 लाखांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर. सुप्रीम कोर्टामधील आरक्षण टिकणार का? मनोज जरांगेंचा उदयनराजेंना सवाल. उदयनराजेंनी आरक्षणाची मर्यादा 70% वाढवावी अशी केली होती मागणी. पंतप्रधान नरेंद्र मोदींना सामान्य जनतेची काळजी नाही, त्यांनी आज सिंदखेड राजाला यायला हवं होतं, मनोज जरांगेंची मोदींवर टीका. मनोज जरांगेंना मुंबईमध्ये आंदोलन करण्याची परवानगी देऊ नये, मुंबई उच्च न्यायालयामध्ये हेमंत पाटलांची याचिका दाखल. तर जरांगेंविरोधातील याचिकेवर तातडीनं सुनावणी देण्यास हायकोर्टाचा नकार. आणि आता पाहूयात विदर्भ सुपरफास्ट. भंडारा गोंदियामधून लोकसभा लढवण्यास अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल उत्सुक. भंडारा गोंदियावर अजित पवार गटाचा दावा राहील, प्रत्येक विभागात आम्हाला आणि शिंदे गटाला जागा हव्या, प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य. राजमाता जिजाऊंच्या जयंती दिनी अकोल्यामध्ये वंचितकडून अकोला महापालिकेच्या ताब्यातील जिजाऊ हॉलची स्वच्छता. अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकरांसह शेकडो कार्यकर्ते स्वच्छता अभियानात सहभागी. जिजाऊ हॉलच्या दुरवस्थेविरोधात वंचितचं स्वाक्षरी अभियान. 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू रामाच्या मंदिराचं उद्घाटन होणार. त्याच दिवशी नागपूरमधील रामगिरी पर्वतावरही राम मंदिर उद्घाटन सोहळा साजरा केला जाणार. नागपूरमधील बुटीबोरी इथे 50 लाखांचा गांजा जप्त. या प्रकरणी पोलिसांकडून 2 आरोपींना अटक, तर इतर 2 आरोपी फरार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.